शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसह क्रॉस मैदान, बीकेसी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सोमय्या मैदान या ठिकाणी परवानगी अर्ज दाखल करण्यात आलेत। यावर चर्चा होऊन नक्की कोणत्या ठिकाणी दसरा मेळावा घ्यायचा ते ठरणार आहे। सोमय्या किंवा रेसकोर्स मैदानावर मेळावा होण्याची जास्त शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये दादरच्या शिवाजी पार्कची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आहे। शिंदे आणि ठाकरे गटानं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज केलाय। कोणाला तरी या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासन आतापासूनच सज्ज झालंय। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन सुनील तटकरेंची भेट घेतली। यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या। ग्रामपंचायत निवडणुकींसंदर्भात ही भेट असल्याचं गोगावलेंनी म्हटलं। गोगावले तटकरे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर ही बैठक होईल। यामध्ये महामंडळ वाटप आणि विधिमंडळातील विविध समित्यांबाबतची नावं अंतिम केली जातील। सिंधुदुर्गात देवगड रुग्णालयातल्या सुविधांवरून भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला। यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली। सत्तेवर आल्यास देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने घेतला असंही त्यांनी जाहीर केलं। काल काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत जातनिहाय जनगणनेवर व्यापक चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। पुण्यामध्ये भोसरीतील कथित जमीन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणात ईडीनं नोंदवलेला गुन्हा रद्द करावा अशी याचिका खडसेंनी केली होती। ती याचिका हायकोर्टानं फेटाळली। सालाबादाप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा यासाठी ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवाजी पार्क न मिळाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा आमदार अनिल परब यांनी दिलाय आणि या परवानगीवरून मुंबई महानगरपालिकेकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय। तसंच शिंदे गटाकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची टीकाही परब यांनी केली। विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका जाहीर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत। 25 ऑक्टोबरपर्यंत सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेशच हायकोर्टानं दिलेला आहे। कल्याण पूर्वेत शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे बॅनर्स काढण्यानं शिवसैनिक आक्रमक झाले। संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये ठिय्या मांडला। राजकीय दबावातून ही कारवाई केली जात असून इतरांच्या बॅनर्सवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। पिंपरी चिंचवड सिलेंडर स्फोट प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट केलाय। गॅस माफियांचा हा धुमाकूळ पोलिसांच्या आशीर्वादानं सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। आरोग्यमंत्र्यांच्या JSPM या संस्थेच्या आवारामध्येच टँकरमधून प्रोपेलिन सिलेंडरमध्ये अवैधरित्या भरलं जात होतं, तेव्हाच हा स्फोट झाला। अकोला जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांना अपात्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आणि या विरोधात देशमुखांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। तसंच हा आदेश देणाऱ्या विभागीय आयुक्तांवर कारवाईची मागणी करण्यात आली। रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर सोलापुरातल्या JCBतून फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं। सध्या ते चर्चासत्राच्या निमित्तानं माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना भेटी देतात। यावेळी नातेपुते गावामध्ये समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला मुदतवाढ देण्यात आली आहे। उर्वरित कामकाज पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे आयोगानं मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे पुरावे गोळा करण्यासाठी नेमकं काय केलं याचा आढावा यावेळी घेतला जाऊ शकतो। भुजबळ साहेब, तुम्हाला मराठ्यांविषयी द्वेष का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यामध्ये विचारला। आम्ही भुजबळांविरोधात बोलत नसून त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात बोलू नये असं आवाहन जरांगेंनी येवल्यातल्या सभेत केलं। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या बामणीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी अक्षता वाटून आमंत्रण दिलं जात आहे। अंतरवाली सराटीमध्ये 14 ऑक्टोबरला जरांगेंनी सकल मराठा समाजाची जाहीर सभा आयोजित केली आहे आणि या पार्श्वभूमीवर तरुणांनी हा उपक्रम राबवला।
परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या लिमला गावामध्ये 11 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला आसपासच्या सर्वच गावांमधून पाठिंबा मिळतोय। उपोषणस्थळी दररोज मोठी गर्दी होतीये। शेकडो महिलांनी उपोषणाला आपला पाठिंबा दिला। वाशिमच्या रिसोड मेहकर मार्गावर वाकद इथं आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं शेळ्या मेंढ्यांचं रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। आरक्षण दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजानं दिला। रायगड जिल्ह्यातल्या आदिवासी समाजानं अलिबागमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये 4,500 ते 5,000 आदिवासी सहभागी झाले होते। सोलापुरातला महादेव कोळी समाज आक्रमक झाला। महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले न दिल्यास कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा महादेव कोळी समाजानं दिला। काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजी मोघेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ माना समाजानं यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि नागपूरमधल्या एका कार्यक्रमामध्ये मोघेंनी माना ही बोगस जमात असून सत्तेत आल्यास या जमातीला आदिवासी जमातीच्या यादीमधून काढणार असल्याचं वक्तव्य केलेलं होतं। टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तुर्तास कोणी कुठली भूमिका घेऊ नये अशा सूचना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे कार्यकर्ते टोल मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आणि या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 12 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या मुलुंड टोलनाका जाळपोळ प्रकरणामध्ये नवघर पोलिसांनी कारवाई केली। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावतीमध्ये जिवंतपणेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं 13वं घालून आझाद समाज पार्टीनं आंदोलन केलं। राज्यातल्या शासकीय शाळा खासगीकरण आणि नोकरी कंत्राटीकरणाचा GR राज्य सरकारनं काढलाय। हा निर्णय आणि GR मागे घेण्यासाठी 13 दिवसांपासून आझाद समाज पार्टीचं आंदोलन सुरू आहे। यवतमाळच्या आर्णेमध्ये कवी विजय ढोलेंनी भीक मागो आंदोलन केलं। सरकारी शाळा दत्तक घेण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आले। त्यांनी सायकलवरून फिरून गोळा केलेली रक्कम सरकारकडे सुपूर्द केली आणि सरकार विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। सरकारी विभागातल्या कंत्राटी भरती आणि शाळा खासगीकरणाविरोधात उल्हासनगरच्या आंबेडकर चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। शाळा बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झालं। नाशिकमध्ये अखिल भारतीय किसान सभेनं आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढला। बाळ हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावं तसेच शेतामध्ये पडलेला हिरडा आदिवासी विभागानं त्वरित खरेदी करावा या मागण्यांसाठी यावेळी ठिय्या देण्यात आला। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक आज दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। पुण्याकडे जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 बंद राहील। एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात ट्रॅफिक संदर्भातला गॅन्ट्री म्हणजेच लोखंडी कमान बसवण्यात येणार असल्यामुळे वाहतूक बंद राहणार आहे। राज्यातल्या आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी व्हिजन 2035 राबवण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे आणि त्यानुसार आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यात येणार आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। एकीकडे शासकीय रुग्णालयातल्या औषधांचा अपुरा पुरवठा आणि प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे अनेकांचे बळी गेले। दुसरीकडे उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी 10 लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले। वर्ध्यात मोराच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली। प्रथमच डॉक्टरांनी मोराच्या पायात प्लेटचं प्रत्यारोपण केलंय। अस्थिरोग तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकानं 1.5 तासांच्या परिश्रमानंतर या मोराला जीवदान दिलं। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण समजली जाणारी माया वाघीण अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली नाहीये। त्यामुळे माया वाघिणीचा माग काढण्यासाठी सध्या 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहेत आणि 25 ऑगस्टला माया अखेरची दिसलेली होती, ती गर्भावस्थेत। बीडचे सुपुत्र असलेले जवान पांडुरंग तावरे यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला।
काकड हिरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरात त्यांचं निधन झालं होतं. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोचीमधल्या सरवीदंड इथं एका शिक्षकानं चक्क एका विद्यार्थिनीला आपल्या जागी रोजंदारीवर ठेवलं. सुशील आडीकणे या शिक्षकानं 12वी पर्यंत शिकलेल्या विद्यार्थिनीला 1500 रुपये महिना या रकमेवर कामावर ठेवलं. या प्रकरणात आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं हिंदू मंदिर अशी ओळख असलेल्या अमेरिकेतल्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन झालं. न्यूजर्सीमध्ये 183 एकर परिसरात हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये 10,000 शिल्प, पुतळे, भारतीय संगीत, वाद्य, नृत्य प्रकारांसह प्राचीन भारतीय संस्कृतीचं चित्रण करण्यात आलं. मुंबईमध्ये रामलीला कार्यक्रमासाठी एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. मुंबई महापालिकेकडून रामलीला कार्यक्रमासाठीच्या शुल्कात 50% सूट देण्यात येणार आहे. तसंच फायर ब्रिगेड शुल्कही माफ केलं जाणार आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये शिवशौर्य जागरण यात्रेचं ढोल ताशा लेझिम पथकासह जंगी स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची 350 वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्तानं ही यात्रा काढण्यात आली. छत्रपतींचा विचार म्हणजे